स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? संसार दक्षता. अहो त्या शिकल्यात तर नोकऱ्या करायला लागतील. अबलवंताच्या घराण्यात शोभेल का हे? घराणं नायकिणीचं असलं तरी चालणार आहे मला. इंग्रजी लिहिता वाचता येतं का? नाही, पाढे येतात. इंग्रजी यायला हवं. पण हिंदुस्तानची राणी कोण? आनंदीबाई. झोपा झोपा, सगळे झोपा. नालायक जातीचे. सुसंस्कृत घरात हे असले तमाशे शोभतात का? पुस्तक घेतलं वाचायला. 6-7 महिने अभ्यास काय केला? सगळ्या विश्वाचं ज्ञान प्राप्त झालं असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही काय करताय? सोडा तिला. गरोदर आहे ती. मारा. मारता का आता? देव ठेवू. कसा वाटला चित्रपट? आनंदी गोपाळ, झी स्टुडिओज, फ्रेश लाईम फिल्म्स, नमा पिक्चर्स या सगळ्यांनी मिळून एक अप्रतिम पर्वणी आपल्या समोर आणलेली आहे. वी मस्ट नो अबाउट आवर कंट्री. हमारे कंट्री के बारे में सबको पता होना चाहिए. प्रेक्षकांपर्यंत नक्कीच चांगला मेसेज जातोय या पिक्चरातनं. एवढं निश्चित. क्या बताएंगे दर्शकों को कि ये मूवी क्यों देखनी? उसका हस्बैंड है आनंदी गोपाल का, वो कंटिन्यूसली उनको मोटिवेट कर रहा था और उन्होंने फर्स्ट स्टेप लिया जिसकी वजह से वो फर्स्ट फीमेल डॉक्टर बनी इंडिया की. हा दिस इज व्हॉट सिनेमा इज ऑल अबाउट ना. हा खऱ्या अर्थाने सिनेमा आहे. जरूर मराठी चित्रपट तुम्ही जाऊन बघा. असे जे बायोपिक येत असतात ते पुन्हा पुन्हा बघायला मिळत नाही. अभी तो रिएक्शन है वेरी पॉजिटिव, सो वी हैव बीन इट नाउ बिकॉज़ पहली बार सब लोग देख रहे हैं. पेरेंट्स ने भी देखी, उनको भी अच्छी लगी है. ललित आणि भाग्यश्रीच्या ऍक्टिंग बद्दल काय? ब्रिलियंट आहे. उत्तम काम केलंय भाग्यश्रीने, अतिशय उत्तम. म्हणजे डोळ्यात पाणी आणणारं काम. सगळेच अप्रतिम आहेत. कारण इतका मोठा विषय हाताळताना कुठली एक बाजू लंगडी असून चालणार नाही. कल्पना नाही की ही मुलगी इतकी मोठी भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे करणार. उजाडालं गाणं एकदम खरोखर चांगलं आहे. शेवटचं गाणं त्याने जे घेतलंय अंगावर शहारे आणणारं गाणं आहे खरंच. पण हा ठहराव जर आपल्या आयुष्यात कुठेतरी आला तर मला असं वाटतं की आपण आपल्या इच्छित स्थळी जायला आपल्याला खूप जास्त एक मोठं पाठबळ मिळू शकतं. थँक्यू सो मच. प्लीज बघा थिएटरमध्ये. गर्भवती स्त्रिया पुरुष डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. Are you suffering from a white discharge? आणि त्यामुळे त्यांची अपरिमित हानी होते. मला दुसरं काही करायचं नाही. मी इतका अभ्यास करेन, डॉक्टर होऊन दाखवेन. माय वाईफ, माझी बायको, तिला शिकायचंय. I don't think that's possible, Mr. Gopal. तुमच्या कुटुंबास असं ख्रिस्ती शाळेत जाता यायचं नाही. धर्माविरुद्ध जाल तर हेच परिणाम भोगावे लागतील. आम्ही कसं जगायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? गोपाळराव, तुमचा धिक्कार असो. पोकळ धमक्यांना घाबरून वठणीवर येणाऱ्यातला मी नाही. मी हरामखोर मनुष्य आहे. तुम्हाला तिथे शिकायचं असेल तर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्या वाचून गत्यंतर नाही. आय विल बी अल्बर्ट अँड माय वाईफ विल बी विक्टोरिया. ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही.